नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। ग्रामपंचायतीचं भवितव्य उद्या पेटीबंद होणार। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4000 पोलिसांचा बंदोबस्त। खानापूर येथे मतदानासाठी यंत्रणा सज्ज। एपीएमसी शुल्कामध्ये केलेल्या वाढीच्या निषेधार्थ एपीएमसी बंद। कणबर्गी येथील शेतकऱ्यांचे बुडाला निवेदन। पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी। ग्रामीण भागात शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली। राजहंसगड किल्ल्यावरील वणव्यात गवत जळून खाक। अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू। एक्सेस इलाइट हुबळी साईराज हुबळी यांची विजयी सलामी। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। याबरोबरच आता निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे लक्ष देखील मतदानाकडे लागले आहे। उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत। त्यांचे भवितव्य मंगळवारी पेटीबंद होणार आहे। संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील 3808 जागांसाठी मतदान होत आहे। याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी या व्यवस्थेची पाहणी केली। तसेच कायदा सुव्यवस्थेसाठी आवश्यक मुद्दे याची पाहणी करण्यात आली आहे। मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सामग्री पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची धावपळ सुरू होती। बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार असून त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4000 पोलिसांचा बंदोबस्त। जिल्ह्यात 2 टप्प्यांमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतील 4098 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत। 13 तालुक्यांमध्ये 4000 पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे। पहिल्या टप्प्यात खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक व मुडलगी येथे 22 रोजी मतदान होणार आहे। 1476 मतदान केंद्रांपैकी 264 संवेदनशील आहेत। कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली असल्याचे निंबर्गी यांनी पत्रकात म्हटले आहे। खानापूर येथे मतदानासाठी यंत्रणा सज्ज। मंगळवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1108 कर्मचारी येथील सर्वोदय हायस्कूलवर सोमवारी सकाळी 8 वाजता सज्ज झाले। आपले नाव शोधण्यासाठी पटांगणावर शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती। तालुक्यात 277 बूथवर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर 1 PRO, 1 APRO, 2 रोलिंग ऑफिसर असे 4 कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व होमगार्ड आदी उपस्थित होते। यावेळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन व सूचना करत होत्या। एपीएमसी शुल्कामध्ये केलेल्या वाढीच्या निषेधार्थ एपीएमसी बंद। राज्य सरकारने एपीएमसी शुल्कामध्ये केलेल्या वाढीच्या निषेधार्थ एपीएमसी बंद ठेवण्यात आली। व्यापारी वर्गाने सोमवारी मार्केट बंद राहील असे जाहीर केले होते। यामुळे एपीएमसी मधील अनेक व्यवहार ठप्प झाले होते। मर्चंट असोसिएशन, एपीएमसी, मार्केट यार्ड यांच्या वतीने रताळी, बटाटा व गुळ मार्केटमधील सर्व व्यापारी बंधूंना आवाहन करण्यात आले होते। त्यानुसार सर्व व्यवहार बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला। सरकारच्या एपीएमसी प्रशासनाने मार्केट फी मध्ये पुन्हा वाढ केलेली आहे। त्या विरोधात राज्यातील बाजार समितीमधील सर्व व्यापारी बंधूंनी 1 दिवसाचे व्यापार बंद आंदोलन पुकारले। तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन एपीएमसी प्रशासनाच्या नावे सादर केले। मर्चंट असोसिएशन गुळ, रताळा, बटाटा मार्केट एपीएमसी बेळगाव आम्ही कुलूपबंद आंदोलन केलेलं आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या या मालावरती 0.35% शेस शुल्क आकारलं जात होतं। ते परवा नोटिफिकेशन करून परत
1% त्यांनी केलेला आहे आणि याचा परिणाम फक्त 80 एकर आमच्या नोटिफाईड एरियामध्येच आम्ही शुल्क भरावं आणि केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार APMCच्या बाहेर शुल्कमुक्त व्यापार आहे आणि असं दुजाभाव या सरकारनं का करावा आणि याचा फटका प्रचंड प्रमाणात आमच्या या 40-50 वर्ष आम्ही शेतकऱ्याबरोबर अत्यंत चांगले संबंध जपून व्यवसाय करून या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या मालाला चांगला दर देत आहोत। कणबर्गी येथील शेतकऱ्यांचे बुडाला निवेदन। बुडाने कणबर्गी येथील भूसंपादन करून देखील योजना राबविण्यास विलंब लावला आहे। याबद्दल काही शेतकऱ्यांनी जोरदार तक्रारी केल्या आहेत। आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी बुडा प्रशासनाला सादर केले। शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील सातत्याने निवेदने सादर केली आहेत। कणबर्गी येथे योजना क्रमांक 61 साठी येथील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले, मात्र अद्याप त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही। ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी योग्य लाभ देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। आज आम्ही कणबर्गी ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। 2007ला आमची जमीन कणबर्गी स्कीम नंबर 61 मध्ये ॲक्विजिशन करून घेतल्यात। गेले 13 वर्ष झाले अजूनही डेव्हलप केलेले आहेत आणि 7 दिवस थोडं लवकरात डेव्हलप करावं या उद्देशाने आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। 21 दिवसाची मी डेडलाईन दिली होती, तरी पण आज आणखीन एकदा त्यांना सांगून जावं आणि त्यांनी त्या 11 तारीख जानेवारी 11पर्यंत स्कीम राबवली नाही तर आम्हाला NOC तरी द्यावं एक आणि त्या दिवशी आम्ही बुडा ऑफिसला ताळी ठोकायच्या या उद्देशाने तर सांगण्यासाठी आलेलो आहे। पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी। बेळगाव मिरज हुबळी या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सिटीझन्स काउन्सिल या संस्थेच्या वतीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। तसेच त्यांच्याशी विविध मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून या रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। दैनंदिन स्वरूपात या मार्गावर ये-जा करणारे प्रवासी मोठ्या संख्येने आहेत। विद्यार्थी तसेच बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने सोयीचा असणारा हा रेल्वे मार्ग आहे। या ठिकाणी पॅसेंजर रेल्वे प्रवाशांना परवडणाऱ्या दरामध्ये सेवा उपलब्ध करून देते, मात्र सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। याची दखल घ्यावी। त्याचप्रमाणे बेळगाव मिरज आणि हुबळी मिरज या रेल्वे सेवा अद्यापही पुणे विभागाच्या कक्षेमध्ये आहेत, त्या नैऋत्य रेल्वेच्या कक्षेमध्ये आणाव्यात अशी मागणी देखील करण्यात आली। सिटीझन्स काउन्सिलची पदाधिकारी सर्वश्री सतीश तेंडुलकर, सेवंतीभाई शहा, विकास कलघटगी, अरुण कुलकर्णी, S सुरेश, NR लातूर आदींसह इतर मान्यवरांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। रेल्वेचे व्यवस्थापक S गिरीश यांनी निवेदनाचा स्वीकार केला। रेल्वेचे स्टेशन मॅनेजर आहेत त्यांची भेट घेतली। विषय हा साधा जरी असेल तरी फार महत्त्वाचा होता। सध्या अनलॉक 5 नंतर पॅसेंजर ट्रेन्स ह्या सुरू झालेल्या नाही आहेत आणि त्याचा प्रचंड प्रमाणात इम्पॅक्ट हा बेळगाववर होतोय। बेळगाव ट्रेड, कॉमर्स, इंडस्ट्री याच्यावरही परिणाम होतोय, प्लस जे आपलं लोकल सर्क्युलेशन आहे ह्याच्यावर सुद्धा हा परिणाम आता जाणवायला लागलेला आहे। कारण बरेचसे जे कामगार वर्ग आहेत ते बेळगाववर अवलंबून आहेत, तसेच बाहेरगावचे जे व्यापारी आहेत ते सुद्धा बेळगाववर अवलंबून आहेत आणि त्यांच्यासाठी एक जीवनदायी किंवा लाईफलाईन म्हणतो ती पॅसेंजर आहे। कारण कमीत कमी खर्चामध्ये ते बेळगावला पोहोचू शकतात। त्याचप्रमाणे बेळगावातील साहित्य हे इतर आजूबाजूच्या खेड्यामध्ये सुद्धा पॅसेंजरसाठी पोहोचलं जातं। तर आता जशा एक ॲक्टिव्हिटी उघडत चाललेल्या आहेत पोस्ट कोरोनामध्ये, तर पॅसेंजर सर्व्हिस जरी सुरू झाली तरी हा मोठा दिलासादायक होणार आहे। त्याच्या अगोदर बेळगावातून 5 पॅसेंजर्स सकाळी निघायच्या, तशा संध्याकाळी यायच्या, त्यामुळे हा जो एक बॅलन्स्ड फ्लो आहे किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रॅव्हलर्स म्हणतो तो साधला जायचा। पण अचानक ह्या बंद झाल्यामुळे हा प्रचंड प्रमाणात प्रॉब्लेम लोकांना आता भेडसावत आहे। ग्रामीण भागात शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली। नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 27 शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले आहे। त्यानिमित्ताने देशातील शेतकऱ्यांनी रविवारी देशभरात शहीद दिनाचे आचरण केले। ग्रामीण भागात कर्नाटक शेतकरी कामगार संघटनेच्या माध्यमातून शहीद दिन पाळण्यासाठी कडोली, काकती, बंबरगा, होसूर, देवगिरीसह इतर भागातील शेतकऱ्यांना प्रत्येक गावात एकत्र करून काही वेळ मौन पाळून आंदोलनात हौतात्म्य दिलेल्या शेतकऱ्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी
कोळी संघटनेचे कल्लाप्पा बिजन्नवर, राजू गाणगेर, विनायक कानपनावर, भरमू भन्नापूर, कडोली परिसर रयत संघटना अध्यक्ष आप्पासाहेब देसाई, शंकरगौडा पाटील सह इतर शेतकरी मोठ्या संख्येने हजर राहून शहीद शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली। राजहंसगड किल्ल्यावरील वणव्यात गवत जळून खाक। येथील राजहंसगड किल्ल्यावर रविवारी वणवा पेटविण्यात आला। यामध्ये लाखो रुपयांचे गवत जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। रविवारी या भागात पार्ट्यांचा बेत मोठ्या प्रमाणात आखण्यात आला होता। काही हुल्लडबाज तरुणांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे, परंतु या प्रकाराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। दरवर्षी या भागात वणवा पेटविण्याचा प्रकार सुरूच असतो। गडावर फिरण्यासाठी आलेले काही हुल्लडबाज तरुण मौज मजा म्हणून असे प्रकार करतात, मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसतो। यामध्ये गवताबरोबरच झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे। अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू। बेनकनहळ्ळीजवळ रविवारी ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रात्री खासगी इस्पितळात मृत्यू झाला। बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे। सोमलिंगप्पा मुंदिनमणी वय 37 राहणार बेनकट्टी तालुका सौंदती असे त्याचे नाव आहे। या अपघातात आणखीन एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। एक्सेस इलाइट हुबळी साईराज हुबळी यांची विजयी सलामी। दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारपासून प्रारंभ झालेल्या स्पर्धेत एक्सेस इलाइट हुबळी आणि साईराज हुबळी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली। आज सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। यावेळी दोन्ही संघातील क्रिकेटपटूंचा परिचय प्रमुख पाहुण्यांना करून देण्यात आला। मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले। यावेळी स्पर्धा पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, विठ्ठल गवस, अध्यक्ष विक्रम देसाई, सेक्रेटरी परशुराम पाटील, नागेश देसाई, जयसिंग राजपूत, हुसेन गोकाक, नासिर सनदी उपस्थित होते। सोमवारच्या सामन्यात प्रभू ससलत्री, केदार उसुलकर या सामनावीर विजेत्यांना दीपक नार्वेकर, उमेश शर्मा, विठ्ठल गवस, नासिर सनदी, प्रवीण करडे, प्रणय शेट्टी, परशुराम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। पहिल्या सामन्यात सुपर एक्सप्रेस संघाने 25 षटकात 6 गडी गमावून 187 धावा काढल्या। उत्तरादाखल खेळताना एक्सेस इलाइट हुबळी संघाने 25 षटकात 5 गडी गमावून 188 धावा काढत विजय मिळविला। दुसऱ्या सामन्यात एमसीसीसी नवी लूज संघाने 24.5 षटकात सर्व गडी गमावून 121 धावा काढल्या। प्रति उत्तरादाखल खेळताना साईराज हुबळी टायगर्स संघाने 13.2 षटकात 3 गडी गमावून 125 धावा काढत विजय मिळविला। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर, बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में,
3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैंप बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747 942 919 9686 172 919। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शहापूर येथील तुकाराम कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा तुकाराम महाराज सांस्कृतिक हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रकाश मरकाळे हे होते। उपस्थित भागधारकांचे स्वागत संचालक प्रदीप ओळकर यांनी केले। बँकेचे कर्मचारी सूरज करंबळकर आणि बाळकृष्ण गावडोजी यांचे निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मागील वर्षाचे इतिवृत्त वाचन प्रवीण पाटील यांनी मांडले। 2019-20 चा अहवाल ताळेबंद प्रदीप ओळकर यांनी सादर केला। बँक पोर्ट नियम दुरुस्ती अहवाल व्यवस्थापक संकोच कुंदगोळकर यांनी सादर केला। यावेळी व्हाईस चेअरमन विजय पाटील, संचालक राजेंद्र पवार, नारायण पाटील, अनंत जांगळे, राजू मर्वे, मोहन कंगराळकर, मदन बामणे, प्रवीण जाधव, संजय बाळेकुंद्री, वंदना धामणेकर, पल्लवी सरनोबत, महादेव सोंगाडी, सुनील आनंदाचे आणि भागधारक बहुसंख्येने उपस्थित होते। राजेंद्र पवार यांनी आभार मानले। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन। मंगळवार दिनांक 22 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी समस्त तालुक्यातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र समिती उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन महाराष्ट्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे। सीमा भागातील बांधवांच्या हक्काचा पुनर्विचार करण्यासाठी या देशाची गरज असून समितीसाठी तालुक्यातील समस्त जनतेने मतदान करावे असे आवाहन युवा समितीतर्फे करण्यात आले आहे। याबाबतचे पत्रक युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले आहे। खानापूर शिक्षक सोसायटीची 93वी वार्षिक सभा संपन्न। खानापूर प्राथमिक शाळा शिक्षक सोसायटीची 93वी वार्षिक सभा रविवारी पार पडली। अध्यक्षस्थानी चेअरमन BM पाटील हे होते, तर व्यासपीठावर संचालक मंडळ उपस्थित होते। चेअरमनांनी प्रास्ताविक करून स्वागत केले, तर उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून फोटो पूजन करण्यात आले। सोसायटीचे शेअर भांडवल 95,23,665 इतके असून रिझर्व्ह फंड 28,86,614 इतका आहे। इमारत निधी 16,40,833 इतका आहे। सभासद खर्च 4,67,40,328 इतके आहे, तर सोसायटीला 15,77,403 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून 11% लाभांश आला आहे। कार्यक्रमाचे औचित्य साधून निवृत्त शिक्षकांचा, जिल्हा आदर्श शिक्षकांचा, सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव सत्कार करण्यात आला। आभार उपाध्यक्ष ON मादार यांनी मानले। बेळगाव तालुका रयत संघटनेतर्फे बुधवारी कृषी दिन।
बुधवार दिनांक 23 रोजी जागतिक कृषी दिन असल्याने कर्नाटक राज्य रयत संघटना हरित सेना शाखा बेळगाव तालुक्यातर्फे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांतर्फे कृषी दिनाचे आचरण करण्यात येणार आहे। तेव्हा शहापूर, बेळगाव, हलका, जुने बेळगाव, वडगाव, अनगोळ, मजगाव, मच्छे तसेच परिसरातील शेतकरी महिलांनी मोठ्या संख्येने हजर राहून जागतिक कृषी दिनाचे महत्त्व दाखवून द्यावे असे रयत संघटना हरित सेना शाखा बेळगाव तालुका अध्यक्ष पदाधिकारी सदस्यांनी आवाहन केले आहे। येळ्ळूर रोड येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पायोनियर अर्बन बँकेला 83 लाखांचा नफा। 114 वर्षे पूर्ण केलेली व या भागातील पहिली असलेली बेळगाव पायोनियर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक प्रगतीपथावर असून या बँकेकडे गेल्या आर्थिक वर्षात 84 कोटींच्या ठेवी असून 54 कोटींची कर्जे करण्यात आली आहेत। बँकेने 47 कोटींच्या गुंतवणुकीसह 83,55,000चा निव्वळ नफा मिळविला आहे अशी माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अस्टेकर यांनी दिली आहे। बँकेच्या इतिहासात प्रथमच सरकारच्या आदेशानुसार ही सभा मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून सभासदांनी मोबाईलवरून व्हॉट्सअप लिंक करून सभेमध्ये भाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। बँकेचे भाग भांडवल 1,90,00,000 रुपये, राखीव निधी 15,39,00,000 असून एकूण व्यवसाय 137,76,00,000चा झाला असल्याचीही माहिती त्यांनी दिली। बँकेचे खेळते भांडवल 101,55,00,000 झाले आहे असेही ते म्हणाले। गत सालाच्या व्यवहारातून अ वर्ग सभासदांना 15% तर ब वर्ग सभासदांना 8% लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे अशी माहिती त्यांनी दिली। खंचनाळे यांना सांबरा कुस्तीगीरची श्रद्धांजली। देशातील पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे यांना सांबरा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे। त्यांची उणीव सतत जाणवत राहील अशा शब्दात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे यांनी श्रद्धांजली वाहिली। मुकुंद मुदगेकर, यल्लाप्पा हरजी, लक्ष्मण सुळेभावी, नितीन चिंगळी, शीतल तिप्पण्णाचे, महेंद्र गोठे, भरमा चिंगळी, शिवाजी मालाई, मोहन हर्षी, भुजंग गिरमल, तिप्पाण्णा हणमाई, शिवानंद पाटील, भुजंग धर्मोजी, प्रवीण ताडे, यल्लाप्पा जोगाणी, सिद्राई जाधव, परशुराम धर्मोजी, कृष्णा जोई आदी उपस्थित होते। न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेटला 63 लाखांचा नफा। न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली। संस्थेचे अध्यक्ष YC गोरल अध्यक्षस्थानी होते। गोरल, नवहिंद क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संस्थेचे उपाध्यक्ष DN पाटील, नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष उदय जाधव, नवहिंद प्रियदर्शनी महिला सोसायटीच्या अध्यक्षा वैशाली मजुकर, नवहिंद प्रबोधिनी केंद्राच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी दीप प्रज्वलन केले। संस्थेचे गत वर्षात 63.43 लाखाचा नफा मिळविला असून संस्थेकडे 177 कोटींच्या ठेवी आहेत तर 161 कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली। प्रारंभी संचालक DA उघाडे यांनी प्रास्ताविक केले। अध्यक्ष गोरल यांनी अहवालाचे वाचन केले। बँकेची फसवणूक करून पैसे हडप। नोटाबंदीच्या काळातील जुन्या नोटांच्या मोबदल्यात रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या सुमारे 4 ते 5 लाख रुपयांच्या नव्या नोटा परस्पर हडप केल्याचा प्रकार शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत घडला आहे। बँकेची फसवणूक करून पैसे हडप केल्याच्या आरोपावरून हुंचीकट्टीतील युवकाला कॅम्प पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 1,10,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। अज्जाप्पा शिवाप्पा मदलूर, वय 30, राहणार हुंचीकट्टी असे त्याचे नाव आहे। अज्जाप्पा कॅम्पमधील ICBI बँकेत कंत्राटी पद्धतीवर काम करत होता। त्याने बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटा व झिजलेल्या नोटा थोड्या थोड्या करून रिझर्व्ह बँकेला पाठविल्या होत्या। त्या मोबदल्यात आलेल्या नव्या नोटा त्याने परस्पर हडप केल्या होत्या। जुन्या नोटांच्या मोबदल्यात रिझर्व्ह बँकेने सुमारे 4 ते 5 लाख रुपयांच्या नवीन नोटाही पाठविल्या। मात्र संबंधित कर्मचाऱ्याने त्या नोटा बँकेत जमा करण्याऐवजी परस्पर हडप केल्या होत्या। ऑडिट वेळी नोटा कमी पडल्याने CCTV फुटेज तपासून पाहिले असता त्यावेळी कर्मचाऱ्याने केलेल्या करामतीचा पर्दाफाश झाला।
बँक व्यवस्थापकांनी कॅम्प पोलिसात अज्जाप्पा विरोधात फिर्याद दिली होती। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन संशयिताला ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक डी संतोष कुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील संशयिताला अटक करून त्याच्याकडून 1,10,000 रुपयांची रोकड हस्तगत केली। जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली। चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू। तालुक्यातील खणगाव या गावामध्ये चोर समजून एकाला मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू ओढावल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। ग्रामीण भागात चोरट्यांचा संचार वाढल्याने निर्माण झालेल्या धास्तीचा परिणाम एकाच्या मृत्यूमध्ये झाला आहे। त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण आहे। आनंद मारुती कोलकार वय 59 राहणार मुचंडी तालुका बेळगाव असे मृताचे नाव आहे। शनिवारी रात्री मित्रांसमवेत चंदूर गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्यावर जेवण करून घराकडे परतणाऱ्या एकाला चोर समजून जोरदार मारहाण करण्यात आली। खणगाव बुद्रुक गावातील एका कुटुंबाने त्याच्यावर चोर समजून हल्ला केला। यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाली। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी हल्लेखोर कुटुंबातील बाळकृष्ण सन्नभर्मा बिळकी राहणार खणगाव बुद्रुक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीला 16 लाखांचा नफा। प्रियदर्शनी नवहिंद महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रियदर्शनी भवन सावित्रीबाई फुले सभागृहात 24वी सभा उत्साहात पार पडली। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरपर्सन वैशाली मजुकर होत्या। सोसायटीला 16,46,000 रुपये नफा झाला आहे। सभासदांना 12% लाभांश देण्याचे सभेमध्ये जाहीर करण्यात आले। सोसायटीकडे 57 कोटीचे खेळते भांडवल आहे। 10 कोटी 50 लाख गुंतवणूक आहे। सोसायटीकडे 53 कोटी 78 लाखांच्या ठेवी आहेत। 43 कोटी 7 लाखाचे कर्ज दिलेले आहे। प्रारंभी सोसायटीच्या महिला व कर्मचाऱ्यांनी स्वागत गीत म्हटले। मागील सभेच्या वृत्तांताचे वाचन वंदना सायनेकर यांनी केले। ताळेबंद पत्रकाचे वाचन पीबी रोड शाखा व्यवस्थापक प्रशांत कंगराळकर यांनी केले। नफा तोटा पत्रकाचे वाचन वसुली प्रमुख अनिल पाटील यांनी केले। नेत्ररोग असोसिएशन अध्यक्षपदी डॉक्टर टेभला। बेळगाव नेत्ररोग असोसिएशनच्या 2021 या वर्षासाठी अध्यक्षपदी नेत्रतज्ञ डॉक्टर साजिद टेभला यांची निवड करण्यात आली आहे। नेत्ररोग असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। डॉक्टर राजेश टक्केकर यांची सचिव डॉक्टर साजिद टेभला तर डॉक्टर उमेश हरकुनी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली। मावळते अध्यक्ष डॉक्टर समीर बागेवाडी, सचिव डॉक्टर बुबा नाले आणि चिटणीस डॉक्टर अल्पेश टोपराणी यांनी नव्या सदस्यांकडे कार्यभार सोपविला। सध्याचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय दास्तीकोप यांची 2022 चे नियोजित अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। कोरोना योद्ध्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर दास्तीकोप यांचा सत्कारही या समारंभात करण्यात आला। कर्नाटक नेत्ररोग विज्ञान सोसायटीचे उपाध्यक्ष डॉक्टर ESP पाटील, केलीचे नेत्ररोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अरविंद तेनगी यावेळी उपस्थित होते। कंगराळीत शहीद वामन जाधव प्रवेशद्वाराला रंगरंगोटीचा उपक्रम। कंगराळी खुर्द या गावच्या वेशीतील शहीद वामन जाधव प्रवेशद्वाराला त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने रंगरंगोटी करण्यात आली आहे। 19 ऑक्टोबर 2003 रोजी वामन जाधव हे जम्मूमध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते। त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने गावच्या प्रवेशद्वारावर भव्य अशी कमान उभारून प्रवेशद्वार उभे केले आहे। तसेच त्यांची रंगरंगोटी करण्यात येते। यावर्षी देखील कुटुंबियांनी ही रंगरंगोटी पूर्ण केली असल्याचे शहीद जवान वामनचे बंधू लक्ष्मण जाधव यांनी सांगितले। सह्याद्री प्रतिष्ठानकडून किल्ले कलानिधी गडावर स्वच्छता मोहीम। गडकिल्ले संवर्धनाचं काम गेली 12 वर्ष करत असलेले सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका विभागामधील दुर्गसेवकांनी शनिवार दिनांक 19 डिसेंबर रोजी चंदगड तालुक्यातील किल्ले कलानिधी गडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबविली। पावसाळ्यात बुरुज, तटबंदी, मंदिर परिसरात वाढलेली गवत, झाडे, झुडपे काढून सर्व गड परिसर स्वच्छ करण्यात आला। चंदगड विभागामधील 34 दुर्गसेवकांनी स्वच्छता मोहिमेत
मोहिमेत सहभाग नोंदविला। सह्याद्री प्रतिष्ठान चंदगड तालुका प्रशासक सत्यम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली। ज्येष्ठ पत्रकार राघवेंद्र जोशी यांचे निधन। नाडोज या कन्नड वृत्तपत्राचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार राघवेंद्र जोशी यांचे निधन झाले आहे। ते 78 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी आहे। सायंकाळी 5 वाजता हिंदवाडी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।